आता फक्त 2 दिवस राहिले श्रावण चालू व्हायला. माल लावत असतानाच आपल्या दुकानावर गर्दी झाली. सकाळी मार्केटला जाऊन सगळा माल दुकानावर आणला. सगळ्या माशांना व्यवस्थित धुवून घेतो. आज लवकरच चाललोय दुकानावर. दुकान लावत असतानाच हा भैया आलता. लोकांना तर उधार दिलं तर लोक परत येतच नाही दुकानावर. त्याच्यामुळे आम्ही उधारी कोणाला जास्त देत नाही. चला जाऊ द्या, माल तर लावून घेतो. माल लावत असतानाच अर्धा किलो शिंगट्याची ऑर्डर भेटली आणि आपली भावानी पण झाली. जिलापी, कतला, शिंगटे, कोळंबी, काठी, बांगडा, वाम, भाती, इचरी, चोत, रूपचंद, सिलन, रहू. आज 12 ते 13 प्रकारचे मासे आपल्या दुकानावर होते. ताईंनी घेतली 2 किलो जिलापी. त्यांना द्यायचे होते बारीक पीस करून. काकांना दिला गावरान पापलेट. त्यांना बारीक पीस करून देऊन टाकला. कस्टमर पण यायला सुरुवात झाली. आपल्या दुकानावर आलता परमेश्वर भाऊ. त्यांना दिला एक गावठी पापलेट. या साहेबांना पण दिला एक नदीचा पापलेट. या साहेबांनी पण घेतला रूपचंद मासा. पटकन मासे तोडले, ज्याचं वजन केलं होतं त्यांना देऊन टाकला. या साहेबांना दिले 2 पीस रहू. आज काय पाहिजे तसं दुकानावर काही कस्टमर दिसत नाही. दादांनी घेतले 2 रूपचंद. त्यांना पाहिजे होता बोनलेस करून. मला तर काय एवढं बोनलेस करायला जमत नाही. जसं जमलंय तसं करून दिलं. या शेवटच्या कस्टमरला दिला बिना काट्याचा मासा आणि दुकान पण उरकायला घेतलं. जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा.